नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी अगदी सोप्या पद्धतीने बुंदीचे लाडू करायला शिकवणार आहे। तर त्यासाठी पहा, इथे मी घरचं बेसन घेतलेले आहे। एकच कुठलं तरी माप घ्या। मी इथं हा ग्लास घेतलेला आहे, तो साधारण 2 ग्लास भरून मी बेसन घेतलेलं आहे। आता त्याला अगदी थोडं थोडं प्रमाणात इथं पाणी होतं, त्याच्या पूर्ण गुठळ्या तुम्ही काढून घ्या आणि मस्तपैकी त्याला एकदम लम्स फ्री करून हे बॅटर करून घ्या। आता पाणी किती घालायचं, तर साधारण ह्या 2 फुल ग्लास भरून मी बेसन घेतले, त्याला साधारण मला 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे। आता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी पाहून घ्या। एकदम घट्ट नाही आहे किंवा खूप पण पातळ वगैरे नाही आहे। ते मी तुम्हाला ट्रिक दाखवते की किती पातळ करायचं किंवा किती नाही, याचा अंदाज तुम्हाला लगेच येईल। आता त्याच्यामध्ये मी पाव चमचा सोडा घातला आहे आणि त्याला एकदम फास्ट असं फेटून घेतलेलं आहे, म्हणजे बुंदी आपली हलकी होईल। तर आता आपल्याला इथं एकीकडे पाक करायला ठेवायचा आहे, तर त्याच्यासाठी ज्या ग्लासाने मी बेसन घेतलं तोच ग्लास घ्यायचा। त्याच ग्लासाने फुल भरून तुम्ही 2 ग्लास भरून साखर घ्या, किंवा सपाट जर घेतले तर वर अजून अर्धी वाटी वगैरे तुम्ही घेऊ शकता। त्याच्यात आता साधारण 2-3 मी लवंगा टाकलेल्या आहेत आणि ज्या ग्लासानं बेसन किंवा साखर घेतली त्याच ग्लासानं 1.5 ग्लास भरून मी इथं पाणी ओतलेलं आहे। आता गॅस तुम्ही इथं मोठा ठेवायचा आहे। आपल्याला साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आहे। गॅस मोठा ठेवूनच तुम्ही पाक करा, वेळ लागत नाही आहे त्याला। आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे, लक्षात ठेवा। आता तोपर्यंत मी इकडं तेल तापायला ठेवलेलं आहे। आता अगदी आपला साधा भजी तळण्याचा जो घरगुती आपला झाऱ्या असतो, त्या झाऱ्याने मी तुम्हाला बुंदी करायला शिकवणार आहे। आता हे 2-3 वेलदोडे तेवढे मी पाकात टाकून घेते। आता पहा आपली कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे। आता जे नवीन करतात ते त्यांनी काय करायचं, खालीच एकदा ट्राय करून पहा ह्या भांड्यातच की आपली बुंदी कशा प्रकारे पडते आहे। आता लक्षात ठेवा मी कुठल्या पद्धतीने टाकते आहे झाऱ्यावर बेसनाचं बॅटर, ते पहा। अगदी साईडने असं सोडत सोडत हळूहळू तुम्ही टाकायचं आहे। पहा आता खाली बुंदी कशा प्रकारे पडते आहे। जर तुमची बुंदी अगदी पडायला वेळ होत असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी घालायचं। हे ट्रिक कशासाठी, की जर तुम्ही खूप घट्ट केलं तर तुमची बुंदी पडणार नाही आणि बुंदी खूप कडक होऊन जाईल। आणि नेहमी झाऱ्या धुवूनच घ्यायचं आहे, धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता तेल आपलं गरम झालेलं आहे आणि पहा तुम्ही, मी झाऱ्यावरती धरते कारण तुम्हाला खाली पडलेली बुंदी तेलात पडलेली दिसावी म्हणून। पहा एकदम गोल आणि मोठे टपोरे दाणे असे त्या बुंदीचे पडतायत। तुम्ही खूप पण एका वेळेला बुंदी टाकू नका, कारण आपली घरगुती बुंदीच आहे बनवायची, त्यामुळे जास्त सुद्धा प्रमाण नसतं आपलं। ठीक आहे, जास्त प्रमाणात तुम्ही तेल जर कमी प्रमाणात घेतले तरी काहीच हरकत नाही आहे, आणि अशी थोड्या थोड्या प्रमाणात करून घ्या। पहा एकदम गोल बुंदीचे दाणे असे आपल्याला मिळतात। 1 मिनिटभर फक्त बुंदी गॅसवर ठेवायची आहे, त्याला शिजायला किंवा तळायला अजिबात वेळ लागत नाही आहे। पहा बिलकुल एकमेकांना चिकटले गेले नाही आहे किंवा काहीच नाही। ह्या पद्धतीनेच तुम्ही अशी बुंदी करून घ्या, जेणेकरून तुम्ही जर बुंदीला जास्त वेळ हे तळलं तर ती खूप कडक होऊन जाते, आणि खूप कमी वेळ तळलं तर ती एकदम अशी सॉफ्ट अशी होऊन जाते। अजून एकदा मी तुम्हाला दाखवते, पहा असंच तुम्ही गोल गोल फिरवतच वाटीने त्याच्यामध्ये ओतायचं आहे, जेणेकरून तुमच्या बुंदीला असे शेपूट वगैरे आल्यासारखं होत नाही, गोल गोल दाणे होतात। अगदी झारा आपटायचा सुद्धा नाही आहे, जेणेकरून तुमची बुंदी एकसारखी सगळी तयार होईल। आणि जरी थोडंसं घट्ट झालं तरी ते आपण फोडून घ्यायचं। पाक टाकल्यानंतर किंवा अगोदर सुद्धा तुम्ही ते फोडून घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण असं होत नाही शक्यतो। ठीक आहे, अशा प्रकारे मी अर्धी बुंदी अगोदर करून घेते, कारण आपली दुसरी कलरमध्ये अर्धी आपण करणार आहे। तर आता इकडे पाक पहा तुम्ही, पाक आपला जवळजवळ 10 मिनटं झालेले आहे, सगळी साखर विरघळलेली आहे। अजून त्याला आपल्याला पाकाला होऊन द्यायचं, आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे ह्याला छानपैकी उकळू द्या, तोपर्यंत आपण बाकीची उरलेली जी बुंदी आहे ती सगळी करून घेऊया। आता जे उरलेले बेसन आहे त्याच्यामध्ये मी हिरवा कलर टाकला आहे, तुम्हाला आवडीचा कलर कुठलाही टाकू शकता। आणि नेहमीसारखी जशी पहिली बुंदी केली तशी ही सुद्धा बुंदी करून घ्या। दोन्ही बुंदी करून आपल्या रेडी करून घ्यायच्या। पहा आपल्या दोन्ही बुंदी एकदम रेडी झालेल्या आहेत, छान, अजिबात करपलेल्या नाही आहेत किंवा त्याला शेपूट वगैरे काही आलेले नाही आहे। छानपैकी बुंदी आपली रेडी झालेली आहे। प्रत्येक दाणा आणि दाणा त्याचा बुंदीचा सेपरेट झालेला आहे। मी तुम्हाला मोतीचूर बुंदीच्या लाडवाची सुद्धा कृती दाखवलेली आहे। हे कुणीही अगदी नवशिकेसुद्धा हे बुंदीचे लाडू बनवू शकतात, कारण दुसऱ्या ज्या मोतीचूर लाडवाला थोडा वेळ लागतो, तसे याला अजिबात वेळ लागत नाही। ठरवल्यावर अर्ध्या तासात तुम्ही लाडू बनवून
ठेवू शकता. आता आपला पाक इथे एकतारी पाक करून रेडी झालेला आहे आणि बुंदीसुद्धा रेडी आहे. ठीक आहे, आता आपला गॅस ऑनच आहे. त्याच्यामध्ये ही सगळी बुंदी आपण टाकून द्यायची आणि एक 5 मिनटं तरी आपल्याला मोठ्या गॅसवर इथं ठेवायचे. आता खूप जर याचा पाक तुम्ही आटवला तर तुमचे लाडू कडक होतील, त्याच्यावर क्रिस्टल येतील. क्रिस्टल येऊन द्यायचे नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे मध घालू शकता थंड झाल्यानंतर लाडू वळायच्या अगोदर. आता याच्यात जर तुम्ही खूप पाणी राहिलं तुमचं तर तुमचे लाडू पचपचीत होतील. तो लाडू असा लाडूचा आकार धरणार नाही, ते असे दबले जातील. ते कितीही थंड झाले 2-4 दिवस झाले तरी ते असे मऊ मऊ खूप राहतील आणि बुंदीसुद्धा तुमची तुटेल. ठीक आहे, तर ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. आता 5 मिनटं झालेले आहेत. आता गॅस बंद करून झाकण ठेवून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. पहा आता पूर्ण आपलं थंड झालेलं आहे एकदम छान असं. आता लाडू पहा तुम्ही किती वेळात होते. अगदी 1 मिनटामध्ये मी 5 ते 6 लाडू करून रिकामी होऊन जाते. पहा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आहे. लाडूसुद्धा पटपट वळले जातात, काहीच प्रॉब्लेम नाही आणि चवीला एकदम भन्नाट लागतात. अगदी पहिल्यांदा करणाऱ्याचे सुद्धा लाडू अजिबात बिघडणार नाही. मी आता सगळे लाडू बनवून घेते. पहा आपले एवढ्या मिश्रणामध्ये किती लाडू झालेले आहेत. स्वामींसाठी प्रसाद म्हणून मी हेच लाडू सगळ्यांना ताटात वाढले होते. खूप सुंदर लाडू झाले होते. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.